वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द एक्विरिस इन्साइट्स मध्ये आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, आज तुम्ही जी नोकरी करत आहात ती 2030 मध्ये म्हणजे आजपासून अवघ्या काही वर्षांनी अस्तित्वात असेल का? रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI बद्दल ऐकतो. कोणाच्या तरी नोकऱ्या चालल्या आहेत, कोणाचे ऑफिस तास कमी झाले आहेत, तर कोणाला रात्रीची झोप लागत नाहीये. ही भीती का निर्माण झाली आहे? नेमकी काय परिस्थिती आहे भविष्यात? आज आपण या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या बोलण्याला आधार आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्या अहवालातल्या कंटेंटवर आपण बोलणार आहोत. फोरम फ्युचर फॉर जॉब्स इन न्यू इकॉनॉमी AI अँड टॅलेंट इन 2030 असं या विषयाचं नाव आहे. आपण या व्हिडिओमध्ये याच विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत. विशेषतः भारताच्या दृष्टीने याचा काय अर्थ होतो हे आपण समजावून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहत असतानाच खाली दिलेलं एक बटन आहे सबस्क्राईबचं, ते आठवणीने दाबा, म्हणजे हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं असं होईल. मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊ की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF नेमकं काय आहे. मित्रांनो, ही एक जागतिक संस्था आहे ज्यामध्ये जगातले मोठे उद्योगपती, नेते आणि अर्थतज्ञ एकत्र येऊन भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेचा वेध घेतात. त्यांचे अहवाल जगभरातील सरकारे, मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या बायका मुलांसाठी सुद्धा महत्वाचा असतो. ते सर्व गांभीर्याने वाचतात कारण त्यांचे अंदाज बऱ्याचदा अचूक ठरतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा अहवाल म्हणजे कोणतीही भविष्यवाणी नाही, प्रिडिक्शन नाही, तर हा सिनेरिओ प्लॅनिंगचा एक भाग आहे. याचा अर्थ भविष्यात वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जगाची अर्थव्यवस्था कशी उभी राहील आणि आपण त्यासाठी कसे तयार असले पाहिजे, याचे हे 4 संभाव्य मार्ग आहेत. त्यावर आपण नजर टाकू. मित्रांनो, या संपूर्ण अहवालाचा गाभा एकाच समीकरणावर आधारलेला आहे. कोणतं ते समीकरण? AI विरुद्ध टॅलेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विरुद्ध टॅलेंट. याचे 2 मुख्य प्रश्न आहेत. AI किती वेगाने प्रगत होईल आणि माणसं म्हणजे आपण किती वेगाने नवीन कौशल्य, स्किल्स शिकू शकू. जर AI आपल्या शिकण्याच्या वेगापेक्षा खूप पुढे निघून गेला तर प्रश्न निर्माण होईल. पण जर आपण स्वतःला अपग्रेड केले तर हा खेळ पूर्णपणे बदलू शकतो. मित्रांनो, WEF च्या मागील आणि या अहवालाचा मेळ जर घातला, एक दिलासादायक आकडेवारी समोर येते. 2030 पर्यंत जागतिक स्तरावर सुमारे 170 दशलक्ष म्हणजे 17 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. पण त्याच वेळी 92 दशलक्ष नोकऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलेल किंवा त्या विस्थापित होतील. म्हणजे काय? नोकऱ्या संपत नाहीत, पण त्यांचे स्वरूप बदललं जात. प्रश्न फक्त एकाच गोष्टीचा आहे, तुमच्याकडे ती नवीन कौशल्य आहेत का? मित्रांनो, WEF ने या अहवालात 2030 साठी 4 वेगवेगळे सिनेरिओ मांडले आहेत. ते अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊ. पहिला, सुपर चार्ज्ड प्रोग्रेस म्हणजे अतिवेगवान प्रगती. याचं एक सोपं उदाहरण देण्यात आलेलं आहे. तंत्रज्ञान रॉकेटच्या स्पीडने पुढे जातंय आणि माणसंही तितक्याच वेगाने नवीन गोष्टी शिकत आहेत. याचा भारतावर काय परिणाम होईल? IT क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी सुवर्ण काळ. भारतात प्रचंड संपत्ती आणि इनोव्हेशन वाढेल. याचा फायदा कोणाला होईल? जे लोक अत्यंत कुशल, स्किल्ड आहेत आणि तरुण पिढीला होईल. धोका कोणाला आहे? जे जुन्या पद्धतीने काम करत राहतील आणि बदल स्वीकारणार नाही त्यांच्यासाठी. सोपं एक उदाहरण, AI हा तुमचा बॉस नाही, तर तो तुमचा बेस्ट फ्रेंड किंवा को पायलट म्हणून काम करतोय. तुम्ही हुकूम देता आणि AI काम करून देतोय. याचा भारतावर काय परिणाम होईल? तर कॉर्पोरेट आणि सरकारी कार्यालयांमध्ये कामाचा वेग दुप्पट होईल. सरकारी कार्यालयांमध्ये कामाचा वेग दुप्पट होईल हा एक विनोदाचा भाग होऊ शकतो, पण बघा तुम्हाला काय अनुभव येईल. फायदा कोणाला होईल? ज्यांना AI टूल्स वापरता येतात. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, ऑटोमेशन टूल्स यामध्ये गती मिळू शकते. याचा धोका कोणाला आहे? ज्यांना तंत्रज्ञानाची भीती वाटते. तिसरा फॅक्टर, विस्थापनाचा काळ, डिस्प्लेसमेंट. याचं सोपं उदाहरण, तंत्रज्ञान खूप पुढे निघून गेलंय, पण माणसं जुन्याच पद्धतीवर अडकून पडली आहेत. याचा भारतावर परिणाम काय होईल? बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ज्या लोकांचे जॉब रिपिटेटिव्ह म्हणजे एकाच प्रकारचं काम करण्याचे आहेत त्यांना मोठा फटका बसेल. याचा फायदा कोणाला? ज्यांच्याकडे स्वतःची भांडवली गुंतवणूक आणि मशिनरी आहे त्यांना फायदा आहे. धोका,
मध्यमवर्गीय आणि पारंपरिक कामगार वर्ग यांना याचा एक फटका बसू शकतो. चौथा प्रकार स्टॉल्ड प्रोग्रेस म्हणजे थंडावलेली प्रगती. याचं सोपं उदाहरण आहे कायदे, नियम किंवा सुरक्षेच्या कारणांमुळे एआयचा विकास मंदावलेला आहे आणि अर्थव्यवस्था एका जागी थिजली आहे, अशी ही परिस्थिती. याचा भारतावर काय परिणाम होईल? विकासाचा वेग मंदावेल, नवीन नोकऱ्यांची निर्मिती रखडेल. फायदा कोणाला? फारसा कोणालाच नाही, पण जुन्या व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळेल. तात्पुरता, त्यांचा टाइमपास होऊन जाईल. मित्रांनो, आता येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर. भारतासाठी या अहवालाचा काय अर्थ आहे? आपण भारताच्या अँगलने विचार करू ना. मित्रांनो, भारत हा तरुणांचा देश आहे. आपल्याकडे जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे. जर आपण स्किल इंडिया, एआय लिटरसी आणि लाईफ लॉंग लर्निंग, आयुष्यभर शिकत राहणे या मंत्रांवर काम केले तर भारत जगाची स्किल कॅपिटल बनू शकतो. या अहवालानुसार 2 महत्वाचे शब्द लक्षात ठेवा: ऑटोमेटिव्ह आणि ऑगमेंट. जी कामे रिपिटेटिव्ह आहेत, म्हणजे डेटा एंट्री, बेसिक, मजुरी, साधी खात्याची नोंद, ही कामे, ती कामे एआय ऑटोमेट करेल, म्हणजे मशीन स्वतः करेल. पण जी कामे डोक्याने, सर्जनशीलतेने, क्रिएटिव्ह आणि सहानुभूतीने केली जातात तेथे एआय माणसाला मदत करेल. म्हणजे ती कामे ऑगमेंट होतील, अधिक मजबूत होतील. ती कामं मजबूत होतील या एआयच्या मदतीने, आणि जी कामं आपण केली त्याच्यात भर पडेल, ती अधिक सक्षम होतील एआय तंत्रज्ञानाची आपण जर त्या कामासाठी मदत घेतली तर. आता पाहूया वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसाठी याचा काय अर्थ आहे. उदाहरणार्थ एमपीएससी, यूपीएससीची जी परीक्षा देणारे आहेत सरकारी कर्मचारी होण्यासाठी, त्यांना पाठांतर करून चालणार नाही. प्रशासनात डेटा अनालिसिस, तंत्रज्ञानाचा वापर आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता याला महत्व येईल. जुनी लाल फितीची कारभार पद्धत मागे पडेल. इंजिनिअरिंग आणि आयटी प्रोफेशनल मध्ये फक्त काय कोडिंग देणे आणि कोडिंग तुम्हाला येतंय एवढं पुरेसं नाही, तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सिस्टीम डिझायनिंग आणि एआय इंटिग्रेशन ज्यांना जमेल त्यांचे पॅकेज वाढेल. सीए, कायदेतज्ञ, डॉक्टर या मंडळींना कसं होईल माहिती का? हिशेब तपासणी आणि कायदेशीर कागदपत्र तपासण्याचे काम एआय एका मिनिटात करून टाकेल. त्यामुळे सीए आणि वकिलांनी स्ट्रॅटेजिक ॲडवायझर म्हणून स्वतःला तयार केले पाहिजे. शिक्षक आणि पत्रकारांसाठी काय होईल? नुसती माहिती देणारे शिक्षक मागे पडतील, पण विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक, मेंटॉर्स मात्र पुढे येतील. पत्रकारितेमध्ये सत्य शोधणे आणि विश्लेषणात्मक लेखन याला महत्व येईल. केवळ डेटा देणे याला महत्व राहणार नाही, तो सहज कुठेही मिळेल. लघु उद्योजक, स्मॉल बिझनेस ओनर्स जे आहेत, ज्यांनी आपल्या व्यवसायात डिजिटल मार्केटिंग, ऑटोमेशन आणि एआयचा वापर केला, ते डायरेक्ट लोकल वरून ग्लोबल जातील. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, आता यापुढचं जग जे आहे ते डिग्री इकॉनॉमीकडून वेगाने स्किल इकॉनॉमीकडे चाललेलं आहे. त्याकडे पदवी किती मोठी आहे, ते तुम्ही कुठून घेतली, तुम्हाला प्रत्यक्ष काम काय जमतं हे उद्या ठरणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, एआय वापरणारे कर्मचारी आणि एआय वापरू न शकणारे कर्मचारी यांच्यात भविष्यात मोठी दरी निर्माण होईल. अशी एक नवीन डिजिटल चातुर्यवर्ण व्यवस्था अस्तित्वात येईल आणि तिथेही आधुनिक संकल्पनेनुसार आर्य, अनार्य, मूळ निवासी अशी तुलना सुरू होईल, अशी विभागणी होण्याची शक्यता आहे. याचा निष्कर्ष काय आपल्या आजच्या चर्चेचा मित्रांनो? निष्कर्ष अगदी सोपा आहे. हा लढा एआय विरुद्ध माणूस असा अजिबात नाही. एआय विरुद्ध माणूस असं नाहीये. हा लढा कसला आहे? एआय वापरणारा विरुद्ध एआय न वापरणारा माणूस असा आहे. पुढील 5 वर्ष आपल्या करिअरची दिशा ठरवणारा हा अहवाल आहे. त्यामुळे घाबरून चालणार नाही. नवीन कौशल्य शिकण्याची तयारी ठेवावी लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या अहवालाबद्दल तुमचे काय मत आहे? कृपया कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, नोकरदार बांधवांना नक्की शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःला अपग्रेड करत राहा, शिकत राहा. जय हिंद.